मंत्र्यांच्या हाती सत्ता असताना, मंत्रिपदाची खुर्ची असताना गुंड मावाल्यांच्या तोंडी येणारी भाषा मंत्र्यांच्या तोंडी येणं योग्य आहे का? मित्र हो, नमस्कार. कुठलाही मंत्री जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो ना, तेव्हा संविधानाच्या चौकटीत काम करण्याची ही शपथ असते. त्याने घेतलेल्या शपथेप्रमाणे त्यानं मंत्रिपदाचं काम करावं हे अपेक्षितच असतं नव्हे, त्याने ते करायलाच हवं. पण प्रत्यक्षात पाहिलं तर वेगळं चित्र दिसतं आपल्याला. मंत्री असो, मुख्यमंत्री असो, हे बघा, कुणीच कुठल्या एका पक्षाचे असत नाही, ते देशाचे, या राज्याचे असतात. पण असं वाटावं, असं काम, असं वर्तन मंत्र्याकडून होत नाही. अर्थात त्यामुळं मंत्र्यांची प्रतिमा व्यक्तिगतरीत्या तर डागाळतेच, पण मंत्री पदाची गरिमा देखील अबाधित राहत नाही. गेल्या 3 महिन्यापासून तर बघा, हे आपण अधिक प्रमाणात पाहत आहोत. अहो, काय बोलत आहेत ते भाजपचे मंत्री नितेश राणे. धार्मिक द्वेष तर पसरवत आहेत, दुसरं करीत काय आहेत ते. मग हे शपथेच्या बाहेर किंवा कायद्याच्या बाहेर नाही असं कोणी म्हणेल का? मग अशा मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा घटनात्मक अधिकार तरी उरतो का? अशा प्रकारचे आणखीही काही आहेत, पण नितेश राणे हे जरा ठळकपणे समोर आलेले आहेत. उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी एक म्हण आपल्याकडे आहे ना. अशा मंत्र्यांच्यामुळे संविधान धोक्यात येत असतं. हा धोका या मंडळींना दिसायचं सोडा, पण त्यांच्यावर ज्यांचा कोणाचा अंकुश असेल, म्हणजे असलाच तर हा, मग त्यांनी तरी हे काही याचा पाहायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, किंवा कधीतरी ते बंद तरी करायला पाहिजे. आता बघा, हे झालं कोणाचं? भाजपचे मंत्री नितेश राणे. आता बघा, शिंदे गटातल्या एका मंत्र्यानं काय म्हटलंय? कुणाल कामरा याला 3rd डिग्री देणार, त्यांना टायरमध्ये घालून मारणार. गुंड मावली नव्हे, कुणी थेट या राज्याचे एक मंत्री म्हणालेले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे. एकनाथ शिंदे गटाचे हे मंत्री शंभूराज देसाई यांची ही धमकी आहे. कुणाल कामरा यांनी केलेलं विडंबन गीत हे योग्य की अयोग्य हे ठेवा बाजूला. त्यांच्याकडून काही कायदेभंग झाला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण कायदेशीर कारवाई कोण करणार? ज्याचा कायद्यावर विश्वास आहे तेच करणार ना. आता बघा, सत्ता त्यांची. एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदावर, पण त्यांच्या समर्थकांनी काय केलं? स्टुडिओत घुसले, तोडफोड केली, हात तोडू, पाय तोडू, खून करू, अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या. अहो ठीक आहे हो, हे तरी कुणी समर्थक, कार्यकर्ते, म्हणजे अशा गुंडा छाप मंडळीनं या गोष्टी तरी केल्या. पण कायदा हातात घेण्याची धमकी आता एका मंत्र्यानंच दिली. याचा अर्थ सरळ आहे, त्यांचा कायद्यावर, न्यायालयावर कसलाही विश्वास दिसत नाही. कुणाल कामरानं काही चूक केली असेल तर त्याला न्यायालयात शिक्षा होईल हो, पण टायरमध्ये घालून मारण्याचा अधिकार या मंत्र्यांना दिला कोणी? मंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा असते का? अशी भाषा असावी का? वास्तविक पाहता कुणाल कामरा यांनी विडंबन गीतामध्ये थेटपणे कोणाचं नाव घेतलेलं नाही. कायद्याच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला, आम्हाला बघा, काही दिसत असो आपल्या डोळ्याला किंवा आपल्या मनाला, पण हे जरी काही दिसत असलं तरी ते कायद्याला दिसणं आवश्यक आहे. गाण्यातला गद्दारीचा शब्द त्यांना भलताच टोचलेला दिसतो. आता बघा, गद्दारी हा शब्द गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्यानं वापरला जात आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेतील जवळपास अनेक नेते मंडळी सगळे, अहो, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तर हा गद्दार येतो, गद्दारीचा उल्लेख ते करीत असतात. तर थोडक्यात काय, कामरा यांनी वापरलेले शब्द यापूर्वी देखील अनेकदा वापरून झालेले आहेत. शिंदे गटाने ते वारंवार ऐकलेलेही आहेत. मग कुणाल कामरा यांच्या तोंडून ते शब्द आल्यावर शिंदे गट एवढा सैर भैर का झाला असावा? आजवरच्या राजकारणामध्ये बघा, यापेक्षाही अधिक आणि वेगळ्या स्वरूपात व्यंग झालं, विडंबन झालं, थेट टीकाही झाली, पण कुठलाही नेता असा सैर भैर झाला नाही.
अशा पातळीला उतरलेला नाही। आता या कामरा प्रकरणामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे पाय वरचेवर खोलात जात आहेत। शिंदे आणि त्यांच्या नेत्यांनी खरं तर म्हणजे समाज मनाचा कानोसा घेतलेला दिसत नाही। कामरा यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेली शिवसेना म्हणजे शिंदे गट, शिवराय आणि शंभूराजे यांचा अपमान झाला त्यावेळी का बरं शांत होती? अर्थात असा प्रश्न होता विरोधक आणि नेटिझन्सनीही मोठ्या प्रमाणात विचारू लागले आहेत। शिवछत्रपतींच्या पेक्षाही एकनाथ शिंदे मोठे आहेत असा त्यांचा भ्रम झाला आहे की काय, असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातो। शिंदे गटाला शिवराय शंभूराजे यांचा अपमान सहन होतो, मात्र एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन होत नाही असा संदेश आता समाजामध्ये गेलेला आहे। त्यामुळं कामरा यांचे प्रकरण कायद्यावर सोडून देणं शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या हिताचंच ठरलं असतं, मात्र झालं ते सगळं उलट। एकनाथ शिंदे यांच्या विविध भागातील शिलेदारांनी कामरा यांना धडा शिकवण्याची भाषा सुरू केली आहे। कामरा यांना चोप देण्याची भाषा खुलेआम सुरू झाली। आता बघा, मंत्र्यांच्या हाती सत्ता असताना, मंत्रिपदाची खुर्ची असताना गुंडाच्या तोंडी येणारी भाषा मंत्र्यांच्या तोंडी योग्य आहे काय? तुम्हाला काय म्हणायचं किंवा काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।